दिशा सालियान प्रकरणात आरोप होताच आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी नवीन ट्विस्ट आलेला आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. सतीश सालियान यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियान प्रकरण हे CBIकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया मिळालेली आहे आणि आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी विचारण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून हे चालू आहे. 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे कोर्टात बोलू असं आदित्य ठाकरे म्हणालेत. आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. काल वेळ मागितली. 2-3 विषय त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. रिमूव्हल मोशनवरून आम्ही त्यांच्याकडे न्याय मागितला. ट्रस्ट ऑफ मोशन एका मिनिटात आणली. पॉईंट ऑफ प्रोसिजरमधून आणली. सर्व काही गडबड झाली नाही. असं हाऊस कधीच चालत नव्हतं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा अपमान सरकार आणि खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत. खालच्या हाऊसमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. विषय मांडतो. कधी अबू आझमी असेल, कधी औरंगजेब असेल. त्यावरून सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडते आणि त्यांच्याकडे अजेंडा नाही आहे. आम्ही प्रश्न उत्तराचा तास असेल, लक्षवेधी असेल, मंत्री बसत नाहीत, अधिकारी असत नाहीत आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही राज्यपालांना विनंती केली की सरकारमधील प्रतिनिधींना बोलावून घ्यावं आणि समज द्यावी. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून घ्यावं. मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी. स्वतःची उत्तरे स्वतः द्यावीत, अभ्यासपूर्वक द्यावीत आणि अभ्यास करून द्यावीत. आणि विधानसभा चालू असताना मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी हाऊसमध्ये हजर राहावं. काल नाना पटोले बोलायला उभे राहिले तेव्हा एकच मंत्री तिसऱ्या रांगेत होता. अदृश्य गॅलरी सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी कोणीच नव्हतं. PA नव्हते. विरोधी पक्ष म्हणून नाही तर जनतेमधून निवडून आलेले आमदार म्हणून आलो आहोत. काल सत्ताधारी आमदारही आमच्यासर अश्रू मिसळून त्यांची हाऊस बंद पाडून घेतलं. त्यांनाही चर्चा हवीच आहे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज हमने महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महोदय से समय मांगा था, उन्होंने समय दिया भी. विपक्ष नेता अंबादास दानवे जी, नाना पटोले जी है, वडेट्टीवार साहब है, जितेंद्र रावत साहब है, अन्य सारे मेरे जो सम्मानित सदस्य जयंत पाटिल साहब है, अनिल परब जी है, सारे लोग हम उनसे आज यही मांग कर रहे थे कि सिर्फ विपक्ष के नाते नहीं, तो जो जनता से चुन के आए जनप्रतिनिधि है, हमारी यही मांग है कि सरकार अब जो बन चुकी है, बहुमत जो उन्होंने चुनाव के विश्वास से, उनके आशीर्वाद से पाया है, अभी उनकी जिम्मेदारियों पे खड़े होते. हम जो बातें करते हैं और आज जो हमने मांग की है वो यही है. एक तो कल आपने देखा होगा विधान परिषद में पहले जैसे कभी नहीं वैसे ही हमारे रिमूवल मोशन को ठुकराया गया. ट्रस्ट मोशन 1 मिनट में एक अपारंपरिक पद्धति से लाया गया. दूसरी बात यही होती है कि जो भी विषय, जो भी सवाल विधिमंडल में करते हैं, विधायक के नाते करते हैं, तो सरकार के मंत्री वहाँ बैठे तो सुनते ले. और सिर्फ ऑपोजिशन के विधायक नहीं, सिर्फ विपक्षी विधायक नहीं, तो सत्ताधारी पक्ष से भी विधायक जो है, तो कल उन्होंने भी हमारे साथ सुर में सुर मिला के हाउस को अडजन करवाया, क्योंकि सिर्फ एक मंत्री बैठे हुए हैं. बात का कोई गांभीर्य नहीं है, बात सुनना नहीं चाहते, काम की बात करना नहीं चाहते, तो बात किसमें करते हैं. फिर वो कभी अबुवंशी हो, औरंगजेब हो, ये हो वो हो, विषय को कहीं अलग मन विचलित करने के लिए, लक्ष्य विचलित करने के लिए कोशिश करते हैं. इस एक सेशन में हमने पूरी की पूरी जो सरकार है, महाझूठी सरकार जो बन चुकी है, उसे एक्सपोज किया है. फिर वो बजट के बारे में हो या फिर उनके प्रोमिसेस, जो फेक प्रोमिसेस है उनके बारे में हो, उनके फेक नैरेटिव के बारे में हो, उनके फेक हिंदुत्व के बारे में हो, सारी की सारी बातें हमने एक्सपोज की है. सिर्फ हमने नहीं तो कल स्वयं RSS ने भी बीजेपी को एक्सपोज किया दंगों के ऊपर से. और यही बात चलती है कि पिछले 5 सालों में जो लड़ाई दे रहे हैं, जो लड़ रहे हैं, जो जिन लोगों के साथ लड़ रहे हैं, वो तो आपको खत्म करना चाहते हैं. देश की जो परंपरा है वो खत्म करना चाहते हैं. देश की लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं. उसके खिलाफ लड़ रहे हैं. और इसी में मेरी बदनामी की कोशिश पिछले 5 सालों से हो रही है, चलती आई है. अब अगर कोई आज बात कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे. देखिए, मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ. लोगों से जो लोगों के काम है वो लेके जा रहा हूँ. बात यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी. मेरी लड़ाई इस देश के लिए चलती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.